नमस्कार मित्रांनो, मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांची कंत्राटी शिक्षक भरतीला सुरुवात झालेली आहे आणि जिल्हा परिषद नागपूर येथील कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज हे 20 सप्टेंबरपर्यंत मागवण्यात आलेले आहेत। याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, ज्यामुळे शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। आता मित्रांनो, नागपूर कंत्राटी शिक्षक भरतीची जी माहिती आहे ही माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, तेथून तुम्ही ते माहिती सविस्तर पाहू शकता। चला तर मित्रांनो, आता आपण जिल्हा परिषद नागपूर येथील कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भातील माहिती पाहू। मित्रांनो, जिल्हा परिषद नागपूर यांच्या कार्यालयामार्फत शिक्षणाधिकारी यांनी 17 सप्टेंबरला पत्र निर्गमित केलेलं आहे आणि हे पत्र प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व म्हणजेच नागपूर जिल्ह्यामधील जेवढ्या पंचायत समिती आहेत त्या पंचायत समितीमधील गट शिक्षणाधिकाऱ्यांना हे पत्र निर्गमित केलेलं आहे। आणि या पत्राचा विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक डी.एड. बी.एड. अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत। मित्रांनो, ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसवर होणार आहे आणि ज्या शाळेची पटसंख्या ही 20 किंवा 20 पेक्षा कमी आहे अशा शाळांमध्ये ही कंत्राटी शिक्षक भरती होणार आहे। आणि त्या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षक जर नाही मिळालेत तर डी.एड. किंवा बी.एड. उमेदवारांना त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। पत्राचा संदर्भ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 5 सप्टेंबरचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आलेला आहे। बघा, उपरोक्त संदर्भांकित विषयांन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक डी.एड. बी.एड. अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर भरती करण्याबाबत संदर्भीय शासन निर्णयानुसार कळवण्यात आले आहे। बघा मित्रांनो, राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांना कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भात पत्राद्वारे शासनाने जिल्हा परिषदांना कळवलेलं आहे। आणि आता सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या पंचायत समितीमध्ये त्यांच्या जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती येथे गट शिक्षणाधिकाऱ्यांना यांना पत्र पाठवून ही कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भात माहिती मागवलेली आहे। काही जिल्हा परिषदांनी शाळांची संख्या विचारलेली आहे, तर ज्या ठिकाणी काही जिल्हा परिषदांनी अर्ज मागवलेले आहेत। तर नागपूर जिल्हा परिषद येथील माहिती बघा मित्रांनो, शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार संबंधितांची माहिती म्हणजेच जे अर्हताधारक डी.एड. बी.एड. असतील किंवा सेवानिवृत्त शिक्षक असतील यांची माहिती दिलेल्या विहित नमुन्यात आपले स्तरावर दिनांक 20/9/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमा करून दिनांक 23/9/2024 सकाळी 12 वाजेपर्यंत प्राथमिक आस्थापनावरती खास दूतामार्फत सादर करण्यात यावी। सदर कामास प्राधान्य देण्यात यावं। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे नागपूर जिल्हा परिषदेने डी.एड. बी.एड. धारकांची माहिती आणि त्यांचे अर्ज हे मागितलेले आहेत। आता मित्रांनो, हे जे अर्ज आहेत हे अर्ज तुम्ही संबंधित पंचायत समितीला संपर्क केल्यानंतर तेथे तुम्हाला हे अर्ज मिळतील किंवा जवळपासच्या झेरॉक्सवर हे अर्ज मिळतील। आणि मित्रांनो, राज्यातील इतर जिल्हा परिषदांमधील अर्ज घेण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पंचायत समितीमध्ये गट शिक्षणाधिकारी यांना माहिती विचारा आणि जर समजा अर्ज सुरू झालेले नसतील तरी मात्र मित्रांनो येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्वच ठिकाणची प्रक्रिया ही सुरू होणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भात माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळ लाईक अवश्य करा आणि आपल्या इतर गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।